ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहेत असं कळतं। काल ठाकरेंच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार गैरहजर होते। ठाकरेंचे खासदार संजय देशमुख दिल्लीमध्ये प्रतापराव जाधवांना मात्र भेटले। दरम्यान ज्याला जायचं आहे त्यानं खुशाल जावं, उद्याचा दिवस माझा नक्की असेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली। ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार लोकसभा अध्यक्षांना याबाबतचं पत्र देण्याच्या तयारीत असल्याची ही माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या हालचाली सुरू झाल्यानं डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत तातडीनं दिल्लीला जाणार आहेत। ठाकरेंचे यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख दिल्लीत शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रतापराव जाधवांना भेटले। तर रविवारी ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या बैठकीत 9 पैकी 4 खासदार हजर होते, तर 5 खासदार गैरहजर होते। मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय दिना पाटील हे 4च खासदार हजर होते। तर भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर हे मातोश्रीवरच्या बैठकीला गैरहजर होते। या सर्व खासदारांनी गैरहजेरीची वेगवेगळी कारणं दिली होती। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे मातोश्रीवरच्या बैठकीत गैरहजर होते। वाकचौरेंनी पत्नी हैदराबादच्या रुग्णालयात ऍडमिट असल्याचं कारण दिलं होतं, पण आज भाऊसाहेब वाकचौरे मतदारसंघातल्या धार्मिक कार्यक्रमात हजर होते। तर यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांनी मुलीचं लग्न ठरल्याचं कारण दिलं होतं, पण संजय देशमुखांनी आज दिल्लीमध्ये जात प्रतापराव जाधवांची भेट घेतली। तर मातोश्रीवरच्या बैठकीला गैरहजर असलेले संजय जाधव कालही मतदारसंघातल्या कार्यक्रमात दिसून आले। आजही ते मतदारसंघातल्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय आहेत। तर ओमराजे निंबाळकरांनी आपला मुलगा पुण्यातल्या रुग्णालयात ऍडमिट असल्याचं सांगितलं होतं, तर आजही ओमराजे पुण्यातच असल्याची माहिती आहे। नागेश पाटील आष्टीकर यांनी मुलाच्या विधान परिषद निवडणुकीचं कारण दिलं होतं। आजही ते मुलाच्या विधान परिषद निवडणुकीचा प्रचार करतायत। म्हणजे ही जे लोक येत आहेत हा जनमताचा आदर नाही, अनादर नाही आहे। कारण की खरी शिवसेना, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना, बाळासाहेबांनी निवडलेलं धनुष्यबाण निशाणी ही सगळी आमच्या एकनाथराव शिंदे साहेबांकडे आमच्याकडे आहे। ज्यावेळेस त्यांचा सन्मान त्या ठिकाणी होत नाही, त्यांची विचारपूस केल्या जात नाही, त्यावेळेस कुठंतरी त्यांना असं वाटायला लागतं की बा या ठिकाणी आपलं भवितव्य शाबूत नाही, त्यावेळेसच लोक बाहेरचा विचार करतात। ऑपरेशन टायगर हे तुम्हाला लवकरच पूर्ण झालेलं दिसेल। या दिल्लीतल्या होणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वीलाच हे ऑपरेशन टायगर होईल आणि या ऑपरेशन टायगरमध्ये 9 पैकी त्यांचे 7 खासदार हे आमच्या शिवसेनेमध्ये आलेले तुम्हाला दिसेल। गोपाल तुमानेजींना सांगा परत निवडणूक लढवून दाखवा आणि जिंकून दाखवा। मला वाटतं त्याच्यात जायचं नाही, मला ते कसे त्यावेळी पण जिंकलेत, कसा आम्ही प्रचार केला वगैरे त्याच्यात जायचं नाहीये। काल संजय देशमुख बैठकीला उपस्थित नव्हते, ऑनलाईन होते, ते व्यक्तीच्या मातोश्रीवर येऊ शकले नाहीत, पण तेच संजय देशमुख आज दिल्लीत प्रतापराव जाधवांना केंद्रीय मंत्र्यांना असं आहे की नागपुरातून सकाळी 5:45ला फ्लाईट आहे, ते दिल्लीत गेले, नागपुरातून गेले असतील आणि काल मुंबईत त्याला फ्लाईट नव्हतं। मी आता दिल्लीत निघालो। पक्षप्रमुखांच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत, पण ते केंद्रीय मंत्र्यांना मात्र भेटायला मतदारसंघाचं अर्जंट काम होतं असं त्यांनी उद्धवजींना सांगितलं। मला वाटतं आपण अफवांवर विश्वास ठेवू नका। उद्धव साहेब आणि मी आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो। काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत। सगळे जे काही निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत। आम्ही असू, पवार साहेब असतील, सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी ह्यांना मशालीवर जिंकून आणलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक, काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळे लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहेत। काय नेमकं उद्धव साहेबांनी काल काय तुम्हाला सांगितलं ते सगळ्यांनी सांगितलं, प्रवक्त्यांनी सांगितलं। जी काही चर्चा सुरू होती त्यावर काय सांगाल तुम्ही, जे तुम्ही सोडून जाणार? मी आज इथे आहे, उद्या जायचं असं तुम्हाला घेऊन जाईल। प्रतापराव जाधव हे देशाचे मंत्री आहेत आणि एखाद्या मंत्र्यांना भेटायला गेले म्हणजे वेगळा गट स्थापन करतो असं होत नाही असं मला वाटतं। नाही, माझं त्यांचं काही बोलणं झालं नाही, परंतु काल त्यांचं आता काही असेल माहित नाही। मी उद्या दिल्लीला जाणार आहे, माझी परवा मिटिंग आहे दिल्लीला कमिटीची, त्याच्यामुळे मी उद्या संध्याकाळी दिल्लीला जाणार आहे। त्यामुळे असं कामानिमित्त कोणी कधी जाऊ शकतं, परंतु त्याच्यातून काही गैरअर्थ काढला असं मला वाटत। आधी पक्षातले अर्धे अधिक लोक बाजूला करायचे, मग त्यांचा एक स्वतंत्र गट स्थापन करायचा,
मग त्यातल्याच एकाने त्या गटाचा नेता व्हायचं. मग त्यांनी आम्हीच स्वतंत्र आणि ओरिजिनल मूळ पक्ष आहोत असं सांगायचं. ही पद्धत आधी शिवसेनेसाठी, मग राष्ट्रवादीसाठी, आता तृणमूल काँग्रेससाठी, उद्या कदाचित पंजाबमधल्या आपसाठी सुद्धा वापरली जाईल. जब विभीषण रावण को छोड़ के आया तब भी हमने स्वागत किया की श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पाडण्यासाठी तुम्ही भाजपचे खासदार फोडले होते, त्यांना मदत केली होती. इथं सरकार पाडण्यासाठी नाही तर देश घडवण्यासाठी जर एखाद्या पक्षाचे खासदार सोबत घेत असतील आणि तेही कोणताही पद्धतीचा गैरउपयोग न करता विचाराच्या आधारावर, तर मला वाटतं वाईट काय हो. ओमराजे निंबाळकरांचे वडील पवनराजे निंबाळकरांच्या हत्या प्रकरणाचा निकाल 16 जून रोजी लागणार आहे. तर हिंगोली विधान परिषदेत महाविकास आघाडीकडून उभ्या असलेल्या नागेश पाटील आष्टीकरांच्या पुत्राची निवडणूक 18 जून रोजी होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठ्या घडामोडी घडणार असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान काल मातोश्रीवरच्या खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले होते तेही पाहूयात. ज्याला जायचं आहे त्यानं खुशाल जावं, त्याचं भलं व्हावं असेच मी म्हणेन. आजचा दिवस माझा नाही पण उद्याचा दिवस माझा नक्की असेल. तोपर्यंत सोसावं लागेल, सहन करावं लागेल. जे बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेले आहेत त्यांना पश्चाताप होईल, पण त्यावेळी वेळ गेलेली असेल. पक्षात 4 वर्षांपूर्वी मोठी फूट पडली, 40 आमदार फुटले. त्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. सर्वांना जे कळतं समजतं ते मला माहीत नव्हतं का? मला त्याची कुणकुण होती, पण मी कुणालाच बोललो नाही, दबाव टाकला नाही, त्यांच्या घोटाळ्याच्या फाईल्स तयार केल्या नाहीत. ज्यांना जायचंय त्यांना जोर जबरदस्तीनं हात धरून थांबवण्यात काय अर्थ, असं उद्धव ठाकरे खासदारांच्या बैठकीत म्हणाले. खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा डॅमेज कंट्रोल ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक पार पडली. 22 जूनला ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शिवालयामध्ये दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. तर अधिवेशन आणि इतर बाबींवर उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करतील. कोकराझ जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हल्ला करण्यात आला. राजस्थानच्या जयपूरमध्ये आंदोलनावेळी दिपकेंवर हल्ला झाला. समर्थक म्हणून काही जण गर्दीमध्ये शिरले आणि त्यांनी मारहाण केली. दिपकेंवर हल्ला करणाऱ्यांना जमावानं सुद्धा मारहाण केली. राजस्थानच्या जयपूरमध्ये कोकराझ जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हल्ला झाला. समर्थक म्हणून गर्दीमध्ये घुसलेल्या काही जणांनी अभिजित दिपकेंना मारहाण केली. दिल्ली आणि पुण्यामधल्या आंदोलनानंतर दिपकेंकडनं जयपूरमध्ये आंदोलन केलं जात होतं. शहीद स्मारकाजवळ आंदोलन सुरू असताना अभिजित दिपकेंना मारहाण झाली. मारहाण करणारा एक जण घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पळून गेलेल्या तरुणाचा शोध घेतला जातोय. दरम्यान अभिजित दिपकेंनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. क्यों मारा आपने? ये मच्छर जिहादी मानसिकता के लोग कौन? ये अभिजीत जो आया है, हाँ? ये बिना फालतू में देश में को बुला रहा है, बरगला रहा है. कोई पेपर लीक के पीछे इनके बहाना है, पेपर लीक के उनके पास बहाना है. मैं जयपुर से हूँ, मैं राष्ट्रवादी हूँ, किसी पार्टी से कोई मैं. तू इधर आना मच्छर, अभी बताओ तेरे को मैं क्या हूँ. तो आप एक बार नहीं 10 बार हमले करवाइए, एक नहीं 10 थप्पड़ मारिए, लेकिन फिर भी हम बोलते रहेंगे कि धर्मेंद्र प्रधान आपको तो रिजाइन करना ही पड़ेगा. तो कोई भी डिस्ट्रैक्ट नहीं होइए, अपने मुद्दे पर टिके रहिए. हमारा मुद्दा है धर्मेंद्र प्रधान शुड रिजाइन एंड नोबडी वो चाहे कितने भी हाथ उठा ले, हम अपनी तरफ से हाथ नहीं उठाएंगे. हमारी मूवमेंट पीसफुल है और हम इस मूवमेंट को पीस एंड लव के साथ ही आगे बढ़ाएंगे. अभिजित दिपकेंचं पुढचं आंदोलन आता दिल्लीमध्ये असणार आहे. सीबीएसई आणि नीट परीक्षेमधल्या घोटाळ्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी दिपकेंनी लावून धरली आहे. भाजपने स्वतःची मुलं मोठी करावीत फोडाफोडीवरून शर्मिला ठाकरेंनी हा निशाणा साधला. तर शर्मिला ठाकरे राजकारणामध्ये कोणत्याही पदावर नाहीत, त्यांना चौकटी बाहेर ठेवा असं म्हणत नितेश राणेंनी पलटवार केलाय. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी पक्ष फोडाफोडीवरून भाजपवर हल्लाबोल केला.
दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावीत असा निशाणा फोडाफोडीवरून शर्मिला ठाकरेंनी भाजपवर लगावलाय. तुमचे कार्यकर्ते फक्त दुसऱ्यांच्या सतरंजा उचलायला ठेवलेत का, असा सवाल शर्मिला ठाकरेंनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला केलाय. तर शर्मिला ठाकरे राजकारणात कोणत्याही पदावर नाहीत, त्यांना चौकटी बाहेर ठेवा असं म्हणत नितेश राणेंनी पलटवार केलाय. तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष, RSS, विश्व हिंदू परिषद याच्यात काम करणारी खूप चांगली मुलं आहेत. होती कुठे ती आता? त्यांनी काय फक्त सतरंजाच उचलायचे का दुसऱ्यांच्या आतापर्यंत? आता शर्मिला वहिनींच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रश्न विचाराला आणि उत्तर देऊ, ते त्यांनी स्वतःचं मत तिथे व्यक्त केलेलं आहे. ते आज कुठल्याही राजकारणाच्या कुठल्या पदावर नाही आहे. म्हणून कृपया काही लोकांना जरा तुम्ही तुमच्या चौकटीच्या बाहेर ठेवा. कसं असतं, प्रत्येकाला कोणी मराठवाड्यात असतो, प्रत्येकाला घरी कार्यक्रम असतात, प्रत्येकाच्या घरी काहीतरी असू शकतं. 5 खासदार नव्हते म्हणजे काय ते गेले असं नाही, आणि हजर असलेले जातीत जाणार असं पण नाही. म्हणजे मला खूप अनुभव आहे. माझ्या पक्षातले लोक जाणार असताना मी समजा फोन केला, वहिनी नाही इकडेच आहे मी, असं म्हणून दुसऱ्या मिनिटाला चॅनलवर असतो. कळलं का? ममता बॅनर्जींचा पक्ष फोडला, इकडे उद्धव ठाकरेंचा आणि पवारांचा पक्ष फोडला. आम्ही पक्षातून बाहेर पडलो आणि आमचे नवीन कार्यकर्ते तयार केले, असं शर्मिला ठाकरेंनी म्हटलंय. ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, इथे उद्धवचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला. त्याच्यापेक्षा तुम्ही आता आम्ही पक्ष फोडला ना, आम्ही आमची नवीन मुलं निर्माण करतो. अरे तुम्ही तेवढं तर दाखवा. करा. चांगली मुलं खूप असतात काम करणारी, त्यांना मोठं करा तुम्ही. नवी मुंबईतील कार्यक्रमावरून पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध शिवसेना असा वादाचा भडका उडाला. शिंदेंचं नाव वगळल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आणि वाशी महापालिका रुग्णालयाजवळ शिवसैनिकांनी गणेश नाईकांच्या विरोधात आंदोलन केलं. मात्र घडलेल्या प्रकाराबद्दल मंत्री गणेश नाईकांनी अनभिज्ञता व्यक्त केली. नवी मुंबईतील कार्यक्रमावरून पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध शिवसेनेमध्ये वादाचा भडका उडालाय. नवी मुंबईमधल्या पालिकेच्या आरोग्य सेवा कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव छापलं नाही. शिंदेंचं नाव वगळल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आणि वाशी महापालिका रुग्णालयाजवळ शिवसैनिकांनी गणेश नाईकांच्या विरोधात आंदोलन केलं. इथल्या योजनांचं लोकार्पण भाजपचे वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते होत आहे. उद्घाटनासाठी वाशीतल्या महापालिका रुग्णालयामध्ये आलेल्या गणेश नाईकांची शिवसैनिकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी नाईकांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेकडून गणेश नाईकांना काळे झेंडे दाखवण्यात आले. मात्र घडलेल्या प्रकाराबद्दल गणेश नाईकांनी अनभिज्ञता व्यक्त केली. जाणून बुजूनच डावललं जातं असा माझा स्पष्ट आरोप आहे. असं जर प्रोटोकॉल पाळला जात नसेल तर त्या अधिकाऱ्यांवर ताबडतोब कठोर कारवाई करावी. यापूर्वी ज्या उद्घाटन सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं नाव नव्हतं, या संदर्भामध्ये मी तो प्रश्न उपस्थित केला होता. जर असा प्रकार पुन्हा घडला असेल तर उद्या कॅबिनेट आहे, उद्या पुन्हा त्या अधिकाऱ्यावर निश्चित कारवाई केली जाईल. ज्या पद्धतीने जर नवी मुंबईचा कारभार अशा पद्धतीने सुरू असेल तर चुकीचं आहे. आता या ठिकाणी अशा पद्धती जर पत्रिका मी अजून पाहिली नाही तर शिवसैनिकचे नगरसेवक शिवसेने स्टाईलने त्याला उत्तर देतील. कोणाला कळतो मी बोललेलं लागतं ना तरी लावून घ्या, मला ना त्याची परवा. आणि गणेश नाईक खुल्ला आहे. गणेश नाईकच्या विरुद्ध काय असेल ना सगळं आरपार करून टाका. थांबू नका. क्रिटिसाइज गणेश नाईक रॉंग थिंग. पत्रिकेत मला नाही माहिती पत्रिकेत काय नाव या बाबतीतलं उत्तर तुम्हाला महापौर दे. राज्यामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आता तातडीनं प्रमाणपत्र द्या. कोल्हापुरातील 1,40,000 नोंदींची प्रमाणपत्र 8 दिवसात द्या असा अल्टिमेटम मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला आहे. माझी विनंती आहे विखे पाटील साहेबाला पण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा, या ज्या नोंदी राज्यभरातल्या सापडल्या आणि आजच्या दिवसापुरतं कोल्हापूरच्या 1,40,000 ज्या नोंदी सापडल्या त्याचे सगळे प्रमाणपत्र 8 दिवसाच्या आत द्यायचे बरं का. ते अजिबात तुम्ही गाफीडून पाठीमागे ठेवायचं नाही. परत म्हणू नका मी काय बोलायला लागलो. महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यात नोंदी सापडल्यात त्या तातडीनं त्याचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपसमिती
विखे पाटलांनी हातात घ्यावं ही माझी तुम्हाला विनंती, याच्यानंतर विनंती करणार नाही. सातारा सांगली विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये एकमत झाले. मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि तटकरे यांची साताऱ्याच्या वादावरून चर्चा झाली. स्थानिक नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप आणि वादांवर महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. एकत्रित काम करण्याच्या स्थानिक नेत्यांना वरिष्ठ सूचना देणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. करणाऱ्या 7 तलावांमध्ये फक्त 10.72% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबई पालिकेनं राखीव जलसाठा वापरता यावा यासाठी सरकारला पत्र दिलंय. तर पुणे शहरामध्ये आजपासून पाणी कपात, तर समविषम तारखांना पुण्यामध्ये आता पाणी पुरवठा केला जाणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये फक्त 10.72% पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबई पालिकेने राज्य सरकारचा राखीव जलसाठा वापरता यावा यासाठी सरकारला पत्र दिले. कोणत्या तलावात किती पाणीसाठा? भातसा 71,917 ml, अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा मिळून 69,527 ml, तुलसी 1,899 ml, विहार 11,825 ml पाणीसाठा नोंदवण्यात आलाय. पुणे शहरात आजपासून पाणी कपात करण्यात आले. पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुण्यात 50% शहराला सम आणि 50% शहराला विषम तारखांना पाणी पुरवठा होणार आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलंय. सम तारखेला कोणत्या परिसरात पाणी पुरवठा? तर SNDT, शिवने, उत्तमनगर, धनकवडी, कोंढवा, स्वारगे. आणि विषम तारखेला कोथरूड, पर्वती, सहकारनगर, सिंहगड रस्ता, कात्रज, येरवडा, कल्याणी नगर, खराडी, वडगाव शेरी या शहरांना पाणी पुरवठा. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. 10 गावांमध्ये विहीर आणि बोरवेलचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरू आहे. गव्हाण, वांजरवाडा या गावांसह चारवाडी आणि वस्तीना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय. नळ किंवा बोरवेलद्वारे करण्यात येणारा सार्वजनिक पाणी पुरवठा अनेक गावात सध्या बंद आहे. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 0% आल्याची माहिती नांदेड पाटबंधारे मंडळानं दिली. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील 32 लघु मध्यम प्रकल्पांसह सिद्धेश्वर धरणातील उपयुक्त पाणीसाठा 0% आलाय. परळीसह 15 गावांना पाणी पुरवणाऱ्या नागापूर धरणात 30% पाणीसाठा शिल्लक आहे. बीडमध्ये पाऊस नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध तलावातील पाणीसाठा आरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाण्याचा अपव्यय टाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. पावसाच्या दडीमुळे ऐन जूनच्या मध्यावर रत्नागिरीकरांचा घसा कोरडाच असल्याचं पाहायला मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 70 धरणांमध्ये 34.44% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पुढच्या काही दिवसात पाऊस न पडल्यास धरणाच्या पाणी पातळीत घट होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिळ धरणात 14.12% पाणीसाठा शिल्लक आहे. प्रधान सचिव अनंत कळसे एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळामध्ये नंदनवन बंगल्यावर अनंत कळसे शिंदेना भेटतील. ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आहे. वैयक्तिक भेटीसाठी जात असल्याची अनंत कळसे यांनी माहिती दिली आहे. तर माजी प्रधान सचिव अनंत कळसे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळामध्ये नंदनवन बंगल्यावर अनंत कळसे शिंदेना भेटणार. मात्र ही वैयक्तिक भेट असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. अनंत कळसे नंदनवन बंगल्यावर शिंदेंची भेट घेणार आहेत. विमानानं अकोल्यामध्ये आणण्यात आलेत. 21 जूनला होणाऱ्या नीट परीक्षेसाठी मोठ्या कडक सुरक्षेमध्ये पेपर वायुदलाच्या विमानांनी देशभरामध्ये रवाना करण्यात आले. नेटचे पेपर वायुदलाच्या विमानानं अकोल्यामध्ये सुद्धा आणण्यात आलेले आहेत. 21 तारखेला नेटची परीक्षा होते. नेटचे पेपर वायुदलाच्या विमानानं देशभरामध्ये पाठवले जात आहेत. पूर्ण सुरक्षा यासाठी ठेवण्यात आली आहे.